तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स या सीरीजमधला आजचा क्लास 8 आणि यामध्ये आपण पाहणार आहे झूम टूल आणि पॅन टूल. ते पण अगदी डिटेल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पलसह. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलमध्ये. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला खरंच कोरोडा परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरडा ओपन केल्यानंतर तुम्हाला जो लेफ्ट साईडचा बार दिसत आहे तो आपला टूल बार आणि या टूल बार मधलं जे फोर्थ ऑप्शन आहे ते आपलं झूम टूल. आणि याचा जर तुम्ही फ्लायआउट ओपन केला तर तुम्हाला झूम टूल आणि पॅन टूल दोन्ही दिसतील. तर सर्वात अगोदर पाहू आपण झूम टूल. आणि झूम टूलचा वापर हा पेजला झूम करण्यासाठी होतो. आणि याच्या काही आणखी शॉर्टकट कीज आहे ज्यामुळे आपण पेजला सिलेक्ट झूम म्हणजे सिलेक्टेड एरिया झूम करू शकतो. तर सर्वात अगोदर पाहू आपण झूम टूल जो की फोर्थ ऑप्शन आहे. तर मी काय करतोय की ते शेप ड्रॉ करतो आणि यामध्ये एक रेड कलर फिल करतो. आणि त्यानंतर यामध्ये मला काय करायचं आहे की जे हा कॉर्नर आहे यावरती मला थोडेफार चेंजेस करायचे आहे. तर मी काय करेल, इथे झूम टूल सिलेक्ट करेल आणि अशा प्रकारे इथे झूम करेल. आणि त्यानंतर या पिक टूलच्या सहाऱ्याने ऑब्जेक्टला सिलेक्ट करेल आणि त्यानंतर इथून अशा प्रकारे मी इथे चेंजेस करू शकतो. तर हा पहिला यूज होता झूम टूलचा. आणि त्यानंतर पाहू आपण सेकंड आहे झूम इन स्क्रोल अप. तर झूम इन स्क्रोल अप सिम्पली हे काही शॉर्टकट कीज नाही. तुम्हाला माऊसने डायरेक्ट असं स्क्रोल अप केला तर ते पेज झूम होईल. आणि झूम आउट जर तुम्ही स्क्रोल डाऊन केला तर तुमचं पेज असं झूम आउट होईल. त्यानंतर शॉर्टकट कीज आहे झूम इन, कंट्रोल प्लस न्यूमरिक प्लस. तर तुम्ही सिम्पली काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि जे न्यूमरिक की आहे प्लस ती दाबायची. म्हणजेच अशा प्रकारे झूम इन. आणि त्याच प्रकारे झूम आउट करायचं असलं तर कंट्रोल करायचा आणि मायनस हे ही कीज प्रेस करायची. अशा प्रकारे तुमचं पेज झूम आउट होईल. त्यानंतर इथे दिलं आहे स्टँडर्ड टूलबार. स्टँडर्ड टूलबार मधील तुम्हाला झूम लेवल. तर हे आपलं स्टँडर्ड टूलबार. आणि हे स्टँडर्ड टूलबार मध्ये तुम्हाला झूम लेवल दिसत आहे. सध्या माझ्या पेजची झूम लेवल 153% आहे. तर यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसतील जे तुमच्या पेजला झूम करण्यात हेल्प करतील. तर सर्वात अगोदर आहे 2 फीट. 2 फीट ऑप्शन वरती क्लिक केल्यानं अशा प्रकारे हे पेज प्रॉपर असं झूम होईल. त्यानंतर आहे सेकंड टू पेजने अशा प्रकारे ते पेज झूम होईल. आणि त्यानंतर आहे टू ब्रीथ. जे तुमच्या डॉक्युमेंटची विड्थ आहे त्यानुसार ते पेज अशा प्रकारे झूम होईल. आणि फोर्थ आहे जे की मी जास्त यूज करतो ते आहे टू हाईट. टू हाईट मध्ये ते प्रॉपर पेज अशा प्रकारे इथे टू हाईटच्या नुसार फिट होईल. आणि त्यानंतर आहे झूम टू ऑल ऑब्जेक्ट. तर तुम्ही इथे झूम टूलवरती क्लिक केलं तर तुम्हाला आणखी काही ऑप्शन दिसतील. जशी इथं स्टँडर्ड टूलबारमध्ये झूम लेवल दिलेली आहे त्याच प्रकारे इथे पण झूम लेवल आहे. आणि प्लस मायनस करून तुम्ही अशा प्रकारे झूम इन करू शकता आणि झूम आउट करू शकता. आणि त्यानंतर हे ऑप्शन आहे झूम टू ऑल ऑब्जेक्ट आणि याची शॉर्टकट कीज आहे F4. तर याचा वापर कसा होतो ते पाहू. सपोज आता मी हे पेज अशा प्रकारे झूम आउट केलं आणि इथे एक शेप ड्रॉ केला. आता काय केलं मी झूम लेव्हल मधून अगोदर याला मी एक काय करतो कलर फिल करतो. याला रेड कलर दिला आणि इथं झूम लेव्हल मधून याला मी टू हाईट केलं. तर जो माझा ऑब्जेक्ट आहे मी ड्रॉ केलेला तो हाईट झालेला आहे. तर मग अशा प्रकारचे ऑब्जेक्ट फाइंड करण्यासाठी आपल्याला ती शॉर्टकट की F4 म्हणजेच किंवा मॅन्युअली तुम्ही इथे झूम टूल सिलेक्ट करा आणि जी ऑप्शन दिसत आहे इथे झूम टू सिलेक्टेड सॉरी झूम टू ऑल ऑब्जेक्ट किंवा F4 प्रेस करून ते जे ऑब्जेक्ट आहे आपण अशा प्रकारे फाइंड करू शकतो आणि आपल्या डिझाईन मध्ये अशा प्रकारे ते आणू शकतो. आणि त्यानंतरची जे शॉर्टकट की आहे झूम द पेज. तर ती आहे शिफ्ट प्लस F4 शॉर्टकट की आहे किंवा तुम्ही मॅन्युअली इथून झूम टूल सिलेक्ट करायचा आणि यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसते झूम टू पेज. यावरती सिलेक्ट करून आपण पेजला अशा प्रकारे झूम करू शकतो. आणि आणखी यामध्ये काही ऑप्शन आहे झूम टू पेज विथ. हे केलं तर विथच्या जी डॉक्युमेंटची विथ आहे त्यानुसार ते पेज झूम होईल. आणि जे याच्यानंतरचं ऑप्शन आहे याचा वापर केला तर जे हाईटच्या नुसार तुमचं पेज अशा प्रकारे झूम होईल. तर अशा प्रकारचा यूज होता आपला झूम टूलचा. तर त्यानंतर आपण पाहूया पॅन टूल. पॅन टूलचा वापर हा जर पेज तुमचा अशा प्रकारे झूम असेल आणि तुम्हाला काय करायचं समजा आता मी इथे थोडेफार चेंजेस केले. यामध्ये थोडेसे काही चेंजेस केले. आता मला इथे 08 च्या जागी
0.9 करायचं आहे, तर मी ते पिक टूलच्या सहाऱ्याने असा करू शकत नाही. त्याकरिता मला गरज पडेल पॅन टूलची. तर मी काय करेल इथून याचा 4th ऑप्शनमधला झूम टूलचा फ्लायवुड ओपन करेल आणि पॅन टूल सिलेक्ट करेल. याची शॉर्टकट की एच आहे. एच प्रेस करून पण तुम्ही पॅन टूल यूज करू शकता. तर मी असा पॅन टूल सिलेक्ट करेल आणि त्यानंतर पेजला अशा प्रकारे ड्रॅग करेल आणि त्यानंतर पिक टूल असा सिलेक्ट करेल आणि त्यानंतर मी अशा प्रकारे इथे चेंजेस करू शकतो. आणि झूम लेव्हल वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला पण आणखी एक ऑप्शन दिला इथे आहे, जे आहे झूम नेव्हिगेटर. झूम नेव्हिगेटरचा वापर करून जर तुमची डिझाइन मोठी असेल, तर त्या अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पेजला नेव्हिगेट करू शकता आणि जे चेंजेस करायचे आहे, ते करू शकता. तर अशा प्रकारे आपण पाहिला आहे झूम टूल आणि पॅन टूल. आय होप हे टूल्स तुम्हाला समजले असतील आणि कोणत्या प्रकारचा डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.